हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी अमृता. आज आपण बनवणार आहे चमचमीत अशी आलू वांग्याची भाजी आणि पिट्ट्या. आलू वांग्याची भाजी म्हटलं की बस विदर्भ स्पेशल मस्त. आता मी कणिक घेते. कणकेत थोडं मीठ टाकून घेते चवीपुरतं आणि 2 चम्मच तेल आणि थोडंसं जिरं आणि हे टाकून घेतल्यानंतर मिक्स करून त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पाणी टाकून जर गोळा बनवू तर आपण ते पातळसर बनेल, म्हणून नाही का थोडा घट्टसर बनवण्यासाठी थोडा थोडा पाणी टाकायचं आहे. याला आपण 5 मिनटं रेस्ट करायला ठेवू. 5-10 मिनटं रेस्ट झाल्यानंतर तो थोडासा असा होईल. आता ते 2 प्रकारचे बनवू शकतो आपण. एक तर आहे चपातीचे 4-5 अशा चपात्या बनवून एकावर एक ठेवून एक असं मोठासा गोळा बनवून घ्यायचा, किंवा मग डायरेक्टच तसा टाकला तरीही चालेल. पण हे एकावर एक चपाती ठेवून जे बनवतो ना, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून मीठ टाकून, तर त्याची टेस्ट खूप वेगळी येते आणि आतपर्यंत मस्त व्यवस्थित शिजल्या जाते. जेव्हा आपण हे शॅलो फ्राय करू किंवा डीप फ्राय करू तर ते एकदम मस्त क्रिस्पी असं होतं आहे. तर आपण एकावर एक असे चपाती ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे 5-7 चपाती करू शकता, पण असं मोठा असा गोळा बनवण्यासाठी 5च्या वरती चपाती घ्या, म्हणजे त्याच्यामुळे नाही का आकाराने मोठा होईल आणि ते तळायला पण व्यवस्थित आपल्याला सोपं जाईल. तर मी अशा एक चपाती करून घेते. ॲक्च्युली तुम्हाला किचन असं वेगळं दिसेल. मी माझ्या मम्मीकडे आलेले तर तिकडे ह्या बनवलेला आहे. माझ्या भावाने मेसवर ट्राय केला होता तर त्याला आवडलं, तर हे त्याची रेसिपी आहे. तर आपण असं बनवूया. आणि आलू वांग्याची भाजी म्हटलं तर विदर्भांची स्पेशल आहे. एकदम झणझणीत अशी मस्त आलू वांग्याची भाजी असते. तर अशाच 5 ते 7 चपात्या बनवल्या आहे मी, आणि एकावर एक तेल टाकून आणि थोडंसं त्याच्यावर नाही का आपलं कोरडं जे कणिक आहे ती टाकायची आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं आणि त्याच्या पुन्हा ही असं प्रोसेस करत जायची. आणि त्याला आता चारी बाजूनी फोल्ड करून असा एक गोळा तयार करूया. आणि एक असा मी हे गोळा तयार केलेला आहे आणि एक बिना चपातीचा डायरेक्ट गोळा तयार केलेला आहे. आता एक कुकरमध्ये छान असं 2 ते 3 ग्लास पाणी टाकूया. जसं जे आपण गोळे बनवले ते असं त्यात डीप झाले पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्याच्यात हवं आहे. तर त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ टाकते. हे हळद आणि मीठ कंपल्सरी टाका, कारण की हळद मीठ टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते. हळदीने छान कलर पण येते. तर आता ते गरम उकळी होईपर्यंत मी तोपर्यंत भाजीला जे लागणारा आपला मसाला आहे तो भाजून घेते. थोडंसं किंचितचं असं खोबरं घेतलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे लालसर. सगळं छान मसाला भाजून घेऊया. तर खोबरं भाजलं आहे, त्याच्यानंतर थोडा कांदा घेतला आहे एक, ते पण भाजून घेऊया. थोडं तेल टाकलं आहे. तेल आणि मीठ टाकल्याने लवकर भाजल्या जाईल. आणि थोडी 1 चम्मच खसखस असं व्यवस्थित लालसर असं भाजून घेऊया. आणि लसूण तर घ्यायचंच आहे आपल्याला. तर तो थंड होईपर्यंत आपलं इकडे पाणी तापलेलं आहे. त्यात आपले जे बनवून ठेवलेले आपण कणकीचे गोळे आहे ते टाकूया. आपण जे बनवलेले कणकीचे गोळे आहे ते आता आपण नाही का उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे. उकळत्या पाण्यातच टाकायचे आपल्याला, कोमट पाण्यात टाकता नाही येणार. तसं उकळत्या पाण्यात टाकून आता हे आपल्याला उकळायला ठेवायचे एका साईडला. तर एका साईडला आपण मिक्सरमधून आपला मसाला काढून घेऊया. छान अशा 2 मिरच्या घेतल्या हिरव्या, लसूण कळ्या घेतल्या आहे, जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि आपण भाजलेलं खोबरं आणि कांदा घेतला आहे. त्याचबरोबर मी 1 टमाटर पण असं पेस्ट करून घेतली आहे. पेस्ट करून घेतले म्हणजे ग्रेव्ही आपली थिक होईल. आणि आता एक कढई घेऊन त्याच्यात थोडं तेल टाकून आपण तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यात जिरं, मोहरी आणि थोडीशी सोप अशी तडतडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जे बनवलेला मसाला आहे ते पूर्ण ॲड करायचं आहे आणि थोडंसं परतवल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर लवकर परतल्या जाते, मसाला व्यवस्थित भाजल्या जाते. आणि कढीपत्ता तर आहेच, कढीपत्ता माझा फेवरेट आहे. कढीपत्ता नक्की टाका, खूप छान अशी टेस्ट येते. आता छान याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटोपर्यंत आणि थोडंसं लाल होण्यापर्यंत, कारण की याच्यातले अर्धे जिन्नस तर आपण भाजून घेतलेले आहेत, म्हणून जास्त काही भाजण्याची गरज नाही पडणार. तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकू. मी याच्यात टाकलं आहे 2 चम्मच चटणी, त्याच्यानंतर हळद, गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर. असं व्यवस्थित भाजून घेतल्याबरोबर त्याच्यात नाही का मसाला न जळू देता लवकरच आपल्याला टमाट्याची पेस्ट टाकायची. टमाट्याची पेस्ट छान अशी परतून घेतली.
तुम्ही बघू शकता मसाला असं मस्त तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. तर त्याच्यात मी आलू आणि वांग्याचे जे काप केले होते ते ॲड केले आणि मीठ ॲड केलं आहे. आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं आहे, सध्याच तेलातच छान परतायचं आहे. तर आता मी आपल्या साईडला ते जे ठेवलेले आपण गोळे होते कणकीचे ते चेक करते. ते पण व्यवस्थित झाले. त्याच्यात एक तर थोडंसं चाकू किंवा आपण चम्मच टाकून बघायचं, त्याच्यामुळे कळेल ते थोडेसे कडक होतील आणि आपल्या चम्मचला ना काहीही लागून येणार नाही, म्हणजे ते व्यवस्थित झाले. तर आता ते साईडला काढून थोडं थंड होऊन त्याचे काप करून घ्यायचे आपल्याला. इकडे आपली तेलात पण छान अशी मस्त भाजी परतली आहे. तर याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करते. जेवढी आपल्याला तरी किंवा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर आता हे बिट्ट्या म्हटलं तर मग थोडासा रस्सा खूप जास्तच लागतो, म्हणून नाही का थोडं जास्त पाणी टाकून मस्त असं परतून घेतलं आहे. आता ते साईडला उकळायला ठेवलं आहे आणि तसं त्याचबरोबर मी एका कढईत तेल घेतलं आहे. आपल्याला आपण जे काप करून घेतले आहे बिट्ट्याचे किंवा ज्या गोळ्याचे, तर ते आपल्याला याच्यात शॅलो फ्राय करू शकता तुम्ही किंवा डीप फ्राय पण करू शकता. तर असे टाकून घेतले. तर हे असे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. असे लालसर होईपर्यंत भाजले तर ते एकदम क्रिस्पी असे होईल आणि टेस्ट पण खूप छान येईल. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, तुमच्या घरच्यांना खूपच आवडेल. खूप युनिक रेसिपी आणि खूप मस्त आहे, अशी खूप टाईम घेणारी नाही आहे, झटपट बनून तयार होते. तर आपल्या आता तयार आहे बिट्टे आणि आलू वांग्याची रश्श्याची भाजी. त्या साईडला मी हिरव्या आणि लाल मिरचीचा ठेचा घेतला आहे, एकदम टेस्टी असा. आणि लोणचं तर पाहिजेच. लोणचं घेतलं आहे. खूप अशी मस्त टेस्टी अशी रेसिपी झाली होती. मला पण पर्सनली खूप आवडली. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलं आहे, पण तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.